हे आम्ही त्यांच्यावर लक्ष पण ठेवणार आहेत. कोणाला सांगितलंय पण आम्ही मुंबईला गेल्यावरती इकडंच गावात हिंडला आला नाही. ते नगरसेवक असतील, महापौर असतील, नगराध्यक्ष असतील, एकही माणूस सोडला जाणार नाही हे सांगायचा. आणि कोणाला जर सांगण्यात नाही आलं तर या धाराशिवच्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळ्या राजकीय पक्षातल्या आमदार, खासदार, मंत्री, नगराध्यक्ष, सभापती, महापौर, नगरसेवक, सरपंच, माजी सरपंच, सदस्य ग्रामपंचायतचे, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सगळ्यांना आवाहन करून सांगतो, आमच्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणाऱ्या आरक्षणामुळे तुम्ही सगळेची सगळे मुंबईला या. नाही आल्यावर त्याच्यावर नंतर बघू. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. लोकसभेमध्ये आपला इम्पॅक्ट दिसून आला, परंतु विधानसभेमध्ये इम्पॅक्ट दिसला नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत, काय सांगाल? मी विधानसभेला नव्हतोच दादा. नाही, तुम्ही नव्हता, पण समाज कोणा कुठल्या बाजूला कुठल्या दिशेने झुकणार असं काय असतं? ज्यावेळेस आपण मैदानात नाही, समाजाच्या खांद्यावरची जबाबदारी दिली, त्यांना जे वाटलं त्यांनी केलं. लोकसभेला मैदानात होतो, करून दाखवलं. मी थोडा वेगळ्या पद्धतीचा माणूस. मी एखादं बोललो की ते करतो, मी खोटं नाही बोललो. आता मुंबईत सांगितलं तुम्हाला पहिल्यापेक्षा 5 पट राहील. 5 पट जर पब्लिक पहिल्यापेक्षा दिसली नाही, आपलं तोंडावर नाव बी नाही घ्यायचं. तसंच विधानसभेला आपण नव्हतो. बघूयात ना, आता पुढच्या निर्णयाचा आता नाही सांगू शकत, जे तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यावर. पण आमच्यात नसणारा तो आमचा नाही, तो मात्र संदेश येणाऱ्या निवडणुकीत 100%. 29 तारखेच्या मोर्चाची तुम्ही तारीख बऱ्याच दिवसापूर्वी जाहीर केली आहे. आतापर्यंत सरकारकडनं कुणी संपर्क साधला यावेळेस किंवा काही बोलणं कुणाशी होतंय? नाही, संपर्क साधला नाही आणि मी त्याचा विचार पण कधी करत पण नाही. मी आंदोलन करताना उपोषणाला जरी बसलो, आपल्याकडे कोण येईल या दृष्टिकोन ठेवून मी कधीच आंदोलन करत नाही. तसं करणारा माणूस कधी यशस्वी होत नाही. जो दुसऱ्यावर अवलंबून असतो येते, मी तसं करत नाही. मला माझ्यावर आत्मविश्वास आहे. मी झुंजणार आणि समोरच्याला हरिणार सुद्धा, ही मला आत्मविश्वास असतो. माझ्या समाजावरती मला आत्मविश्वास आहे की माझा समाज सगळ्याला झुकवितो. त्याच्यामुळं आम्ही यायची वाट नाही बघत. आम्ही वाट बघतोय आता 27 ऑगस्टची आंतरवलीतून मुंबईकडे निघण्याची. आणि आम्ही निघतोय. ते येतील नाही येतील मला माहीत नाही, पण यावेळेस मराठ्यांच्या पदरात आरक्षण असणार आणि गुलाल मात्र ओबीसी आरक्षणातून मराठ्याच्या डोक्यावर पडलेला दिसणार. दादा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत, त्यासाठी कुठेतरी ओबीसी आरक्षण जे आहे कायम ठेवण्यात आले. 27% ओबीसी आरक्षणाला वाटा सरकारनं त्याच्यासाठी दिलेला आहे. काय नेमकं आपण कसं पाहता याच्याकडे निवडणूक? आता काय असतं, न्यायदेवतेपुढे आपण काय बोलणार? न्यायदेवतेच्या निर्णयाला आपण सगळ्यांनी मान्य करायचं असतं आणि तीच लोकशाहीचा रूल आहे. आपण ते फॉलो करणं गरजेचं आहे. आणि त्यात काय आता ओबीसी तो ओबीसी त्याला काय आता आम्ही कोण आहेत? ओबीसीचे पण चांगलं आहे ना. किती फायदा होईल तुम्हाला? आता मराठा समाज देखील पूर्वीमध्ये मोठ्या प्रमाणात गेलेला आहे. आपण आंदोलन ओबीसी मध्ये गेलेला आहे, कसा फायदा होतो? व्हायच्या अगोदर कसं सांगता येईल? झाल्यावर सांगणार तुम्हाला आकडा इतके झाल्यावर. आणि ते दिसतंय बी, मीडियाच्या बांधवात दिसतं, सोशल मीडियावरती दिसतं. पण एक सांगतो, आरक्षण मिळाल्यापासून माझ्या समाजाच्या लेकराचं खूप कल्याण व्हायला लागलं. नोकऱ्यात आणि शिक्षणात भरपूर पोरं झाले. ती मात्र मला समाधान आहे. 58 लाख नोंदीत 3.25 करोडपेक्षा जास्त मराठी आरक्षणात गेले. राहिलेली ह्या 29 ऑगस्टच्या झटक्यात एका रट्ट्यातच घालणार आहे, एक बीट होत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.